शिर्डी परिक्रमेची जी तयारी आहे ती गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. खरं तर ही वर्षभर परिक्रमेची तयारी सुरू असते. वर्षभर लोक परिक्रमा करत असतात. परंतु ही परिक्रमा ज्यावेळेस लाखो लोक 13 तारखेला येणार असतात त्याच्या अगोदर 2 महिने अगोदर अतिशय जोर धरलेला असतो या सगळ्या तयारींनी. छोटे मोठे कामं, स्वच्छता कर्मचारी असेल, त्याचप्रमाणे मेडिकल व्यवस्था असेल, स्वच्छतागृह असतील, त्याचप्रमाणे खाण्याची व्यवस्था असेल, सर्व साई भक्तांची निवासाची व्यवस्था असेल, येणारे जे वेगवेगळ्या राज्यातून साई भक्त आहेत त्यांची सगळ्यांची काही छोटी मोठी व्यवस्था असेल, हे सगळं बघण्याचं काम या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थ आणि सर्व स्वयंसेवक या ठिकाणी करत असतात. वेगवेगळ्या टीमा या ठिकाणी हे सर्व काम करत असतात. खरं तर सगळ्यात त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे जे रतलामचे जे साई भक्त आहेत ते या ठिकाणी साईबाबांचा हा रथ खास रतलामवरून घेऊन येतात. वेगवेगळ्या शाळेची पथकं जे आहेत ते याच्यामध्ये आहेत. वेगवेगळे जे नाट्यप्रयोग आहेत ते देखील याच्यामध्ये आहेत. ते देखील वेगवेगळ्या राज्यातून आहेत. विविधतेतून एकता जर तुम्हाला कुठे बघायची असेल तर या परिक्रमेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. अशी ही परिक्रमा, जसं मी कायम सांगत असतो की साईबाबांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला साई भक्तीचा या ठिकाणी साई भक्ती बघायला मिळते. आणि ज्यावेळेस ही बाबांची आपण साई परिक्रमा करतो, शिर्डी परिक्रमा करतो, त्यावेळेस आपल्याला शिर्डीतील या ऊर्जेची अनुभूती मिळत असते. या ऊर्जेची साई ऊर्जेची अनुभूती घेण्यासाठी या ठिकाणी अनेक साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. वेगवेगळ्या राज्यातून तर आलेच, परंतु मला सांगायला आनंद वाटेल की वेगवेगळ्या देशातून देखील साई भक्त खास परिक्रमेसाठी आलेले आहेत. मी आलेल्या सर्व साई भक्तांचं शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि उद्याच्या परिक्रमेमध्ये जिथे काही गरज लागेल तिथे आपण सर्वांनी सहकार्य करूया, शिस्त पाळूयात आणि ही परिक्रमा सुरक्षित आणि भक्तिमय मंगलमय वातावरणामध्ये संपन्न करूयात. ज्या 7 वर्षापूर्वी ज्यावेळेस ही परिक्रमा सुरू केली त्यावेळेस अतिशय थोडे लोक या परिक्रमे होते, परंतु जसे जसे या परिक्रमेचं महत्त्व आणि साईबाबांची अनुभूती लोकांना यायला लागली त्यानंतर या परिक्रमेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर साई भक्तांची गर्दी वाढू लागली. म्हणजे तुम्ही जर आता बघाल तर शिर्डीचं वातावरण, शिर्डीमध्ये 2 दिवसापासूनच हॉटेल्स फुल आहेत. सर्व या ठिकाणी लॉजेसची बुकिंग झालेली आहे. साई भक्तांना येण्या जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था झालेली आहे. संपूर्ण शिर्डी जी आहे ती एकदम खुलून गेलेली आहे. भक्तांनी शिर्डी फुलून जाणं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो अतिशय मंगलमय आणि भक्तिमय आनंददायी वातावरण या ठिकाणी शिर्डीमध्ये निर्माण झालेलं आहे. तर ही सगळी जी आहे ही सर्व किमया जी आहे ती माझ्या बाबांची आहेत. माझ्या बाबांच्या दर्शनासाठी, माझ्या बाबांच्या परिक्रमेसाठी सर्व साई भक्त आतुर झाले आहेत. कधी एकदा पहाट होते आणि आम्ही या परिक्रमे मार्गावर चालायला लागतो आणि बाबांची अनुभूती घेतो, साई ऊर्जेची अनुभूती घेतो असं सर्व साई भक्त या ठिकाणी म्हणताय. आणि तो क्षण, ती वेळ आता थोड्याच काही तासानंतर आलेली आहे. सर्व साई भक्त परिक्रमा करणार आहेत. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.